पवित्र गीतेवरती हात ठेवून सावी मुजुमदार इतक्या सफाईदारपणे खोटं बोलल्या म्हणून मला प्रश्न पडला. सावी मॅडम, माझे अशील अंगद निमकर यांच्याशी तुमचे संबंध आहेत हे तुम्हाला मान्य आहे ना? म्हणजे तुमची त्यांच्याशी ओळख आहे की नाही? नाही नाही, तुम्हाला हे तोंडानं सांगायला लागेल की माझे अशील अंगद निमकर यांच्याशी तुमची ओळख आहे की नाही. हो. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. सो सावी मुजुमदार, माझे अशील अंगद निमकर यांच्याबरोबर असलेले तुमचे संबंध, आय मीन ओळख नेमकी कशा प्रकारची आहे? यांना सुरुवात कधी झाली जरा नीट सांगा ना कोर्टाला. त्यांच्या हॉटेलच्या प्रमोशनसाठी त्यांनी मला अप्रोच केलं होतं. ओ, म्हणजे अंगद यांनी तुम्हाला कामासाठी अप्रोच केला आणि तुम्ही ते काम घेतलं की त्याआधी तुम्ही त्यांची काही चौकशी केलीत? तेवढं तर केलंच असेल ना? चौकशी असं नाही, खरं त्याने 2-3 वेळा मला सांगितलं होतं की तो भाऊंचा म्हणजे भाऊराव नाईकांचा विद्यार्थी आहे. हा, आणि म्हणून मी. अच्छा, म्हणजे तुमचं काम करण्याचा क्रायटेरिया हा आहे की त्यानं भाऊंचा विद्यार्थी असायला पाहिजे, बरोबर? ते असलं की झालं. म्हणजे भाऊंच्या सगळ्याच विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही काम केलंय? तसं नाहीये खरं. असो असो. मग तुमच्या ओळखीच्या प्रवासात पुढे काय झालं? तुम्ही ते काम घेतलं, मग पुढे? नाही, मी त्यांचं काम घेतलं नाही. मी त्यांना सांगितलं की मी आधी साईट व्हिजिट करेन आणि मग ठरवण की काम घ्यायचं का नाही ते. हो, मग तुम्ही साईट व्हिजिट केली? हो. सावी मॅडम, तुम्ही तर मुजुमदारांच्या सुनबाई, धैर्य मुजुमदारांच्या पत्नी आहात तुम्ही. तुम्हाला पैशासाठी काम करण्याची एवढी काय गरज आहे? माय लॉर्ड, मला वाटतं हे सगळं खोटं आहे. कारण कोल्हापुरातल्या प्रत्येक पोराला माहिती आहे की मुजुमदारांच्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांना कुठलाही काम धंदा करायची गरजच नाहीये. अहो, पण मला पैशांची गरज होती तेव्हा आणि म्हणून. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. सावी मुजुमदार यांना पैशाची गरज होती आणि मुजुमदार यांच्याकडून ती भागवली जात नव्हती. पुढे काय झालं? पुढे काय झालं मग सावी मॅडम? पुढे काय झालं? मी त्यांच्यासोबत साईट व्हिजिट केली आणि मग त्यानंतर ठरवलं की एकत्र काम करूयात. पण अचानक अंगदचा फोन आला की त्याच्या फायनान्सरनं प्रोजेक्टमधनं बॅकआउट केले आणि त्याला फंडिंगचा प्रॉब्लेम झालाय. आणि त्याच्यानंतर त्यानं मला एक गळ घालायला सुरुवात केली. गळ? कसली गळ? माझे पती धैर्य मुजुमदारांकडे फंडिंगसाठी रिक्वेस्ट करण्याची. मी त्याला जमलं तर बघूया असं कळवलं सुद्धा होतं. आणि या दरम्यान धैर्यांची तब्येत खूप खराब होती, म्हणून मी अंगदला परस्पर सांगितलं की धैर्य फंडिंग नाही करू शकत. तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी तो न सांगता घरी आला
आणि धैर्यांना भेटायचंय म्हणून दंगा करायला लागला. आणि त्याच दिवशी आमच्या घरी शिक्षण मंडळाची मीटिंग पण होती. त्यांच्या समोर दंगा नको म्हणून अंगदला मी परस्पर घरी पाठवलं, कारण तो असं घरी आलेला मला अजिबात आवडलं नव्हतं. खोटं बोलतायत जज साहेब, खोटं बोलतायत. ह्या गंडवतायत कोर्टाला. अहो, ह्यांनीच मला घरी बोलवलं त्यांच्या धैर्य साहेबांना भेटायला म्हणून. आणि एवढं पण नाही, म्हणाल्या की अंगद तुम्ही काळजी नका करू, मी धैर्य सरांकडून तुम्हाला फंडिंग मिळवून देते. हो, म्हणून मी घरी गेलो यांच्या. पण घरी गेल्यावर हाकलवून लावलं हो यांनी मला. हाकलवून लावलं घरातनं बाहेर साहेब. युअर ऑनर, मी असं काही बोलले नव्हते. म्हणजे मी यांना बोलवलंच नव्हतं आणि यांना फंडिंग मिळवून देईल असा शब्द पण मी दिला नव्हता. खोटं बोलतायत या, साफ खोटं बोलतायत.